जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालणार आहे आणि मी जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत देखील, आणि यावर मी ठाम आहे. हे आमरण उपोषण आंतरवाली सराटीमध्येच होईल अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. निवडणूक तर संपली, पण आता निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची काय भूमिका असणार हेच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही बघताय अपडेट इमेज. मराठवाड्यातील 2024च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने प्रभावशाली यश मिळवले तर महाविकास आघाडीचा पराभव झाला. या निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि त्याचा प्रभाव निवडणुकांमध्ये अपेक्षित प्रमाणात दिसून आला नाही. जालना जिल्हा जो जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र होता, तेथेही महायुतीने सर्व जागा जिंकल्या. यामुळे जरांगे फॅक्टरबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले. तथापि जरांगे यांनी या प्रभावाबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, त्यामुळे माझ्या फॅक्टरच्या अपयशाचा प्रश्नच येत नाही. जरांगे पाटील यांचे आंदोलन मराठा आरक्षणासाठी केंद्रित होते, परंतु त्यांनी कोणत्याही पक्षाला थेट पाठिंबा दिला नाही किंवा स्वपक्षीय उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील जनतेने आरक्षणाच्या मुद्द्याऐवजी स्थानिक विकास आणि प्रश्नांच्या घोषणांवर लक्ष केंद्रित केले. भाजपने लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला, ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला. याशिवाय भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचार मोहिमांमुळे मराठवाड्यातील मतदारसंघामध्ये त्यांचा विजय निश्चित झाला. महायुतीच्या यशामागे संघटित प्रचार यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील योजनांचा फायदा होता, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना कमकुवत नेतृत्वामुळे त्यांना मोठा फटका बसला. जरांगे यांच्या आंदोलनाचा मुद्दा या सर्वांमध्ये दुर्लक्षित झाला, कारण मतदारांनी प्रामुख्याने पक्षांच्या योजनेवर जास्त विश्वास ठेवला. निवडणुकानंतरही जरांगे यांनी आपला प्रभाव कमी झाल्याचा आरोपांना खोडून काढले. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाला राजकीय पक्षाच्या प्रभावातून मुक्त करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की 288 पैकी 204 मराठा आमदार निवडून आले आहेत, जे मराठा समाजाच्या एकत्रित प्रतिनिधित्वाचे यश आहे. ते म्हणाले, आम्ही केवळ निवडणुका जिंकण्यावर भर देत नाही, तर मराठा समाजाचे शाश्वत आरक्षण सुनिश्चित करण्यासाठी काम करतो आहोत. महायुतीच्या विजयामागे काही महत्त्वाचे घटक होते. सर्वप्रथम भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांचे मजबूत प्रचार यंत्रणा आणि रणनीतींमुळे मतदारांचे मन वळवण्यामध्ये त्यांना यश आले. लाडकी बहीण योजना आणि विकासांच्या वचनांचा ग्रामीण महिलांमध्ये मोठा प्रभाव पडला. दुसरीकडे म्हणजेच महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या अभावामुळे त्यांना ठोस पाठिंबा मिळाला नाही. याशिवाय जरांगे यांच्या आंदोलनाचा राजकीय वापर करण्याचा आघाडीचाही प्रयत्न अपयशी ठरला. जरांगे पाटील यांनी यापुढे मराठा समाजासाठी व्यापक आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की सरकारने जर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र चळवळ उभारली जाईल. त्यांनी असेही ठामपणे सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित नाही, तर ती समाजाच्या भविष्यासाठी निगडीत आहे. 2024च्या निवडणुकांमध्ये जरांगे पाटील यांचा प्रभाव मर्यादित राहिला असता तरी त्यांच्या चळवळीने मराठा समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाला प्राधान्य दिले गेले असले तरी जरांगे यांच्या दीर्घकालीन रणनीतीमुळे मराठा समाजाला एक नवी चळवळ उभारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळांमध्ये जरांगे पाटील यांची भूमिका सामाजिक व राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. निवडणुकांनंतर जरांगे पाटील यांच्या प्रभावावर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा, आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत रहा अपडेट इमेज. जय महाराष्ट्र.